वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन तर रागवण्याच्या वकिलाचे आरोप चुकीचे असल्याचं प्रत्युत्तर. ते गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट शिंतोडे उडवू नका. MG हेक्टर कार बुक केलेली हगवणींनी वाद घातला म्हणून फॉर्च्युनर घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखाच्या मोबाईलचंही बिल दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी. हगवणे कुटुंबियांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पती, सासू आणि नणदेला न्यायालयीन कोठडी. अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान. फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण. जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयात सुद्धा काम करतात हे कौतुकास्पद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक. मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही, त्या चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा. लाडकी बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही ते आरोप करतात. फडणवीसांचा विरोधकांवरती पलटवार. मिठी नदी प्रकल्पात कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनू मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी. केतन कदम आणि जय जोशींच्या कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड. तलवार हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी चंद्रेश वर्माला नागपूरच्या कळमना पोलिसांकडून बेड्या. आणि सोलापूरमधील भीमा नदी पात्रात तरुणांची हुल्लडबाजी. पुलावरून थेट नदी पात्रात उड्या. हुल्लडबाजांचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल. मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी भावनिक आवाहन केलं. तर आरोपीच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागानं दणका दिलाय. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. निलेश चव्हाणच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. निलेश चव्हाणच्या तपासासाठी 2 पथकं काम करत असून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे. वैष्णवी हगवणेची निर्घृणपणे हत्या झाली अशा परिस्थितीमध्ये तिच्यावरती चारित्र्यावर शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी करणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला. बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवे खुलासे समोर येत आहेत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये कसपटे कुटुंबियांकडून हगवणे कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने दिल्या या चर्चांना आता उधाण आलंय. हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरती वडगाव मावळ कोर्टामध्ये 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते. वकील दुशिंग आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवरती वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय. आरोपी हगवणे त्याचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि या प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं अशी भावना व्यक्त करण्यात आली. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचा मोबाईल संच फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केलेत. या मोबाईलमध्ये शशांक याचे पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयामध्ये दिली.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात चांगले नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केलंय। या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघंही मला माफ करतील असं ते म्हणाले। तर फडणवीसांच्या या वक्तव्याने नव्या चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादींनी नाराजी व्यक्त केली आहे। अमोल मिटकरींनी खतखत बोलून दाखवली आहे। फडणवीस उत्तम कर्णधार आहेत, त्यांच्या संघातील हे उत्तम 2 खेळाडू आहेत। संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतीच्या आत भावना व्यक्त करता येते, मात्र अशा प्रकारे जाहीररित्या सांगणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सांगितलं ते दिलखुलासपणे सांगितलं। अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे पटकन बोलतात आणि निर्णय घेतात, मात्र फडणवीस हे शांतपणे निर्णय घेतात, त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय। शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी आवडतात। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात असं फडणवीस म्हणाले। शरद पवारांचं कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय। भाजपाचा भरोसा नाही, कधी कोणावर हल्ला करतील आणि कधी कौतुक करतील हे त्यांनाच माहीत असतं असं राऊत म्हणाले। मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही। कोणी चुकीचं काम करत असेल तर मी त्याला रोखण्याचं काम करेन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जेव्हा तुम्ही राजकारणात काम करता तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा 2019 मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरती वक्तव्य केलंय। 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही। याशी जागा आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं असं फडणवीस म्हणाले। संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगाव दौऱ्यावरती आहेत। त्यावेळेला जळगाव पालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संजय राऊतांवरती देण्यात आली आहे। यावेळेला उद्या जळगावात महत्त्वपूर्ण बैठक घेत रणनीती आखण्याची शक्यता आहे। संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगावच्या दौऱ्यावरती, त्यावेळेला राऊतांच्या दौऱ्यावर गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे। राऊत मागच्या वेळेला 5 आमदारांना पाडायला आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाही, त्यामुळे आता तोंड काळं करून जातील अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली। काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेतील प्रवेश रखडलाय। 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर येते। 2022-23 या कालावधीमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी सावित्री नदीसह उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात केली। यंदा देखील या कामांसाठी 20 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे, मात्र नव्याने सुरू झालेल्या कामाला शिरगाव ग्रामपंचायतीने विरोध केला आहे। येत्या 3 ते 6 जून दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावरती मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून बैठकांचं सत्र सुरू होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत। सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये विटा या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। 31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे, तर येत्या 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत। फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तारीख जाहीर होणार असून जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडणार आहेत। राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय। बदलापूर ते कांजूरमार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्यात। यामध्ये 15 रेल्वे स्थानक आहेत। संभाजीनगरमध्ये उद्योगपतीच्या घरावरती पडलेल्या दरोड्यात 5.5 किलो सोनं लुटण्यात आलं होतं। दरम्यान ताब्यात असलेल्या आरोपीकडून केवळ 20 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे, मात्र अमोल खोतकर हा मारला गेला आणि अमोलने सोनं कुठं ठेवलं, कोणाकडे ठेवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला अखेर पोलिसांनी नागपुरामध्ये आणलंय। यावेळेला सुनीताने भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला देऊन हेरगिरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, त्यामुळे या प्रकरणी सुनीताकडून कसून चौकशी केली जाते। साताराच्या पाटण तालुक्यातील महिंद धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंबरनाथ तालुक्यामध्ये गेल्या 1 आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड होऊन मोठं नुकसान झालंय। तर तालुक्यातील वांगणीच्या कडवपाडा या भागामध्ये राहणाऱ्या रवींद्र दिवेकर यांचं घर मुसळधार पावसामुळे कोसळलं।
वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. दोणगाव शिवारातील केळी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका बसलाय. बार्शी तालुक्यातील सौंदर्य गावातील ड्रॅगन फ्रूटच्या बागेचं पावसामुळे नुकसान झालंय. 5 एकर बागेतील 700 ड्रॅगन फ्रूटच्या झाडांचं यात नुकसान झालंय. मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सतर्क झालंय. मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीतील आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम पार पडली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायतीच्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकताच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि या परिस्थितीत खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकलेलं होतं. यावेळेला परिस्थितीचं भान ठेवत एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवला आणि यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. मे महिन्यातच साठवण तलाव हा भरलाय. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतं. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. तर बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण हे 100% भरल्यामुळे बीडकरांचा पाणी प्रश्न आता मिटलाय. स्वतंत्र मिळाल्यानंतर 77 वर्षांनंतर पनवेलमधील कोरलवाडीला पहिल्यांदाच रस्ता मिळाला होता. मात्र या रस्त्याचा नागरिकांना 20 दिवस सुद्धा उपभोग घेता आलेला नाहीये. 26 मे रोजी झालेल्या पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेला. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराच्या चौकशीची मागणी स्थानिक करतात. यंदा निसर्गाच्या वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम अनेक घटकांवरती होतोय. निफाड लासलगाव भागामध्ये असलेल्या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यामध्ये जूनच्या शेवटी येणारे फ्लेमिंगो या विदेशी पक्ष्यांचं यंदा 1 महिना आधीच मे महिन्यामध्ये आगमन झालंय. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यामध्येच प्रवाहित झाली आहे. पूर्णा नदीला मे महिन्यातच पूर आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळेला पुलावरती पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दापोली तालुक्यातील आजरले, आडे, पाडले या परिसराला वादळाचा फटका बसलाय. अनेक घरांचे पत्रे उडाले. तर वादळी पावसाच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. सोलापूर जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. दमदार पावसामुळे मोहो तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागलेली. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. भिवंडीत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नाले सफाईचा दावा फोल ठरलाय. बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात. मुसळधार पावसामुळे इमारतीला तडा गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मागील 45 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून विदर्भामध्ये दाखल झालाय. पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या बळीराजाला सुद्धा पावसामुळे दिलासा मिळालाय. जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखी विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. ही उष्णता माणसाच्या जीवावर बेतणारी, आगीत वाढ करणारी, अधिक असह्य ठरणारी असून जीवघेण्या उष्णतेसाठी सज्ज व्हा असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि ब्रिटनच्या हवामान विभागानं दिला. अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी 3 दिवसीय संप पुकारलाय. वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून देण्याची मागणी यासाठी हा संप पुकारण्यात आला. किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. जळगावात चोपडा यावल मार्गावरील नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. दरम्यान तातडीने गटर स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करतात. येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी विशेषतः ड्रोनचा वापर केला जाणार आहे. जळगाव तालुक्यातील दापोरा गावाने दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केलाय. गावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिकांनी एकत्र येत गावामध्ये पूर्णतः दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे ते शेलू बाजार या मार्गावरती असलेल्या खारी नाल्यावरील मुख्य पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे.
या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी यासाठी या पुलाला पर्यायी कच्चा पूल तयार करण्यात आलेला होता. तो पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय, त्यामुळे 15 गावातील शेतकऱ्यांचे यात हाल होत आहेत. केंद्र सरकारने धान्य खरेदीच्या केलेल्या किमान दरवाढीचं किसान सभेने स्वागत केलेलं आहे. मात्र दरवाढ केलेले भाव प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाले तरच या वाढीला अर्थ असून सरकारने आधार भावाप्रमाणे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील अशी सोय करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या 1865 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्याचं काम सुरू होणार आहे. 13 वर्षांनंतर गोंदिया जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. सहकारी बँकेच्या निवडणुकीत 894 मतदार असून अजित पवार गट आणि भाजप एकत्रितपणे लढणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतामध्ये शेतीपर्यंत रस्ता मिळावा यासाठी संघर्ष करत होते. मात्र त्यांच्या या संघर्षाला आता यश आलेलं नव्हतं. मात्र आता राज्य सरकारने पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेत तिथं रस्ता ही योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंढरपुरातील यमाई तलावात तुळशी वृंदावन या ठिकाणी डुकराच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. सकाळी व्यायाम करण्याचा फिरायला येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता करावी अशी मागणी केली जाते. मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रान बगळ्यांना बसलेला आहे. रान बगळ्यांच्या विणीचा हंगाम सुरू असल्यामुळे लगबग सुरू असताना दुसरीकडे पावसाच्या तडाख्यामुळे काही रान बगळ्यांचा मृत्यू झाला आहे. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते 200 विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किटचं वाटप करण्यात आलंय. मुलींनी शिकलं पाहिजे आणि यासाठी RBL बँकेने उमेद उपक्रम सुरू केला आहे. पुण्याच्या DP रोडवरती रात्रीच्या सुमारास 3 टोळक्यांनी कोयत्याने गाड्यांची तोडफोड केली आहे आणि तोडफोडीची संपूर्ण घटना CCTV कैद झाली. नागपूरमध्ये पिस्तूल आणि काडतुसं बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसासह 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिस्तूल कुठून आणली याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो. नागपुरातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 5 पावली पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा आरोपी संशयितरित्या आढळून आला.